नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभल। मामा पारूबाईला सांगू लागतात, हे बघ पारू, तुला मी आता आशीर्वाद दिला आहे। तुला मुलगा होणार म्हणजे होणार। आणि तुला लई त्रास दिलात लोकांनी, आणि तुला म्हणत असतात ना मामाकडे जाऊन काय झालं तुझं आतापर्यंत चांगलं, तर आता बघतीलच जे जे तुला काही बोललेत ते। पुढे मामा बोलू लागतात, आता तुझे सुखाचे दिवस आलेत असं समज। पारूबाई बोलू लागते, मामा तसं काय नाही, तुम्ही मला दिसला, तुमच्याशी बोलू शकले, मला देव माझ्यासमोर आहे, आणखीन मला काय पाहिजे। मी ह्यातच सुखी होते। तुम्ही मला मूल होणार हे सांगून आणखी खूप सुखात टाकलं बघा मामा। माझी दुसरी काय बी इच्छा नव्हती आणि तुम्ही न मागता माझी इच्छा पुरी केली। पुढे आपण पाहतो पारूबाई व तिचा नवरा घरी येतात व त्यांचे जाऊ बोलू लागतात, इतका वेळ कुठे गेला होता आणि काय करालता इतका उशीर? आम्हासने वाटलं तर तुम्ही उद्या सकाळच याल। पारूबाईचा नवरा बोलू लागतो, दादा तुला आता मी काय सांगू आणि काय नाही असं झालंय। मामाने बोलले आहेत की या घरात पाळणा हलणार आहे म्हणून। पारूबाई पण बोलू लागते, होय, मामाने मला नारळसुद्धा दिला आहे आणि मूल होणार असं मला सांगितलं आहे। पारूबाईच्या दोन्ही जावं बोलू लागतात, तुला मामाने सांगितलं आणि तुला ते पटलं वय? आम्ही सांगितलेलं कधी तर ऐकत जा, आमची नशीब आहेत बघ, आणि तू एवढं देवधर्म करूनसुद्धा तुला पोर होत नाही म्हणलं काय म्हणायचं। तू जर आम्ही सांगितलेलं ऐकलं असतं तर तुझं चांगलं झालं असतं बघ। आणि तुझ्या मामाला काय बी येत नाही आणि उगाच तू मामा मामा करत असती। तर त्यावर पारूबाई बोलू लागते, तुम्ही आता मामासनी काहीही बोलू नका, ते माझे देव आहेत आणि मला त्यांच्यावर विश्वास आहे। व ते दोघंही जावं पुढं बोलतात, आमचं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्याई असेल म्हणून आमासनी पोर झाले बघ आणि तुला झालेलं नाही। पारूबाई पुढे काही बोलत नाही, ती शांत राहते व ती शांतपणे तिच्या रूममध्ये जाऊन बसते। पुढे आपण पाहतो मामा पारूबाई त्यांच्या दारी येतात व म्हणू लागतात, पारू आहे का घरी? पारूबाईचा नवरा येतो व म्हणू लागतो, मामा तुम्ही आलेत, या ना घरी या आणि बसून घ्या। मामा घरात येतात व पारूबाईला विचारतात, तुला कोण त्रास देत आहे? पारूबाई बोलू लागते, मामा तुम्ही आधी बसून घ्या। मामा पुढे पारूबाईच्या जावयांना बोलू लागतात, तुम्ही काय करणार आहे तिला? आत्ताच करा, बघूया काय होतंय ते। आणि पारूबाईला तुम्ही इतका का त्रास देत आहे? आणि आता मी बोललो आहे म्हटल्यावरती या घरामध्ये पाळणा हलणार म्हणजे हलणार आणि पारूबाईला मूल होणार म्हणजे होणार। आणि असं कोण बोललं होतं पारूबाईला जर मूल झालं तर तिचे दागिने देईल म्हणून? आणि असं कोण बोललं होतं की कान कापून देईल म्हणून? आता द्या बघू काय होतंय। तसं बी पारूबाईला आता दिवस गेलेत, ते समजलंच तुम्हाला पुढं। तसे बोलून मामा नाग रूपात दर्शन देतात व ते सर्व लोक घाबरतात व म्हणू लागतात, मामा आमचं चुकलं, आमासनी क्षमा करा, इथून पुढे असं नाही होणार। त्यांना मामा बोलू लागतात, नाही, तुमची ही चूक मी मान्य करणार नाही, तुम्हाला शिक्षा होणार म्हणजे होणार। मामांना पारूबाई बोलू लागते, मामा जाऊ दे, त्यासनी क्षमा करा, त्या पण माझ्या जावं आहेत आणि त्यांना काय झालं म्हणजे तेही त्रास मलाच होईल। मामा म्हणतात, हे बघा पारूबाई तुमचं कधी वाईट चितत नाही। पारूबाई मामासनी बोलू लागते, मामा तुम्ही आता आला आहे म्हटल्यावर जेवूनच जावा। मामा म्हणतात, नाही पोरी, मी येईन, तुझ्या पोरग्याच्या बारसाला मी नक्की येईन। तसे बोलून मामा तिथून निघून जातात। पुढे आपण पाहतो पारूबाईचे जावं बोलू लागतात, अरे तू बघितलं का, मामांच्या जागेवरती मला नाग दिसला। मामाने आपल्याला खरं क्षमा केला आहे, आपण आता चांगलं वागा पाहिजे असे ते बोलू लागतात। इकडे मामा म्हणत असतात, जे जे लोक सुधारतील त्यांना मी क्षमा करत असतो, हेच पाहत होतो की हे कधी सुधारतील। मी एकदा संधी देऊन बघतो, त्यामध्ये ते सुधारले तर ठीक, नाहीतर मग त्यासनी शिक्षा होणार म्हणजे होणार। इथे आपला आजचा भाग संपतो। पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।